कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. सर, तेलंगणामध्ये असल्याची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने मिळाली, कसं बरं? बऱ्याच अँगलने तपास कोल्हापूर पोलीस दल करत होतं. त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील 2 पथकं होती, स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पथकं गठीत केलेली होती. जी माहिती बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसारमाध्यमांमधून देखील मिळत होती. मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता. त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती. काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते, काही वाहनं होती. एका CCTV फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथकं ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती. तो फरार असताना कुठल्या वाहनाचा वापर करत होता, लोकेशन केली? आता ही सर्व बाब आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल, तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठं कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे, तो सर्व तपास केला जाईल. तो तपासाचा भाग आहे. तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. हे सर्व गोष्टी आता ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे. कारण त्याला अटक झालेली नाही, त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 24 तासाच्या आत माननीय न्यायालयात हजर करावं लागतं. तर सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे. साधारण 12-13 तास प्रवास करून पोहोचेल रात्री. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल. शहरातलं लोकेशन, शहरातील होतं. शहरातील होतं. 100% चौकशी होईल. आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन आणतील, तपासाचे पथक गेलेलं होतं, अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडी मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची चौकशी होईल. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर पोलिसांच्यावरती एक शंका उपस्थित केली जात. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की याला जाणून बुजून अटक केले जात नाही, कारण कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो होते, असा देखील आरोप आहे ते विरोधी पक्षाकडून करण्यात आलेले आहेत. काय नेमकं याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे. कारण आरोपीला ॲड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ॲड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच माननीय उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते. त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील, त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी माननीय न्यायालयात केला होता. आणि त्याचीच परिणिती होती की जो 17 न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठवडाभरानंतर त्यानं आपला मोबाईल तो पत्नीकडे जमा केलाय. हा सगळा प्रकार म्हणजे दिरंगाई करणं किंवा पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यानं केलंय असं दिसतं. तीच बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन माननीय न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे. कोल्हापूर आणि नागपूर किंवा चंद्रपूर हे अंतर खूप प्रचंड आहे. काय अडचणी येत होत्या या महिनाभरामध्ये? एकीकडे तुमचा तपास चालू होता, मात्र शंका देखील उपस्थित नाही. सध्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते. जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल, इंटरनेटचा वापर करत असेल, परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात. त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो, परंतु त्याला रिझल्ट मिळतो. अंतरिम जामीन त्याला ज्यावेळी मंजूर केला गेला त्यावेळी शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. तो अंतरिम जामीन त्याला देत असताना तुम्हाला किंवा सरकारी पक्षाला म्हणणं घेतलं गेलं नव्हतं का? काय माननीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ॲड इंटरिम रिलीफ दिलेला होता आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती. त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती, परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेलं होतं आणि मग माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा. अंतरिम जामिनासाठी अर्ज केला याची कल्पना पोलीस असतील किंवा सरकारी पक्षाला दिली गेली नव्हती का? कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते. ॲड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवतं. 1 महिना चकवा देत असताना प्रशांत कोरटकर